नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली टॅलेंटमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आपण आज संपूर्ण समाज सुधारकांची माहिती बघणार आहे। हा व्हिडिओ UPSC MPSC 5वी 8वी स्कॉलरशिप तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। संपूर्ण समाज सुधारक राजा मनमोहन रॉय। भारतीय प्रबोधनाची सुरुवात त्यांनी केली म्हणून त्यांना आद्य समाज सुधारक म्हणून संबोधले जाते। 1828 मध्ये ब्रह्मो समाजाची स्थापना धर्मांतरास प्रत्यक्षात आळा घालावा म्हणून केली। 1829 मध्ये सतीची चाल बंद करण्यास सरकारला भाग पाडले। संवाद कैमुदी नियतकालिका सुरू केले। पार्लमेंटची मागणी करणारे समाज सुधारक मुघल बादशहाचे दूत म्हणून इंग्लंडला गेले होते। 1830 ते 1833 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली। रानडे, भांडारकर व चांदगावकर यांनी महाराष्ट्रात मुंबई ब्रह्मो समाजाच्या धर्तीवर 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केली। हा समाज सुशिक्षितांपुरताच मर्यादित राहिला। 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यात केली। 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना मुंबईत दयानंद सरस्वतींनी केली। वेदांकडे परत जा असे संदेश त्यांनी दिला। शुद्धी चळवळ सुरू केली। 1896 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झाली। थिओसॉफिकल सोसायटी चेन्नईजवळ अडियार येथे केंद्र होते व त्याची स्थापना डॉक्टर ॲनी बेझंट यांनी केली। श्री नारायण धर्म पालन योगम ही संस्था नारायण गुरूंनी केरळ येथे केली। 2. जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे। त्यांचा जन्म 1803 मध्ये झाला। नाना शंकर शेठ नावाने सुपरिचित होते। मुंबईत पहिली मुलींची शाळा काढली। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांनी भाऊ दाजी लाड व नवरोजी यांच्याबरोबर सहभाग घेतला। जस्टिस ऑफ पीस ही पदवी ब्रिटिशांकडून त्यांना प्राप्त। 3. बाळशास्त्री जांभेकर। 6 जानेवारी 1832 मध्ये पहिले मराठीतील वृत्तपत्र दर्पण काढले म्हणून मराठी वृत्तपत्राचे जनक त्यांना संबोधले जाते। श्रीपती शेषाद्री या अल्पवयीन मुलीस बळजबरीने ख्रिश्चन बनवले जात असता त्यास शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले। 4 नंबर दादोबा पांडुरंग। अहमदनगरचे उपजिल्हाधिकारी असताना त्यांनी भिलांचा बंड मोडून काढला होता। यासाठी राव बहादूर ही पदवी ब्रिटिशांनी त्यांना दिली। यशोदा पांडुरंगी ही कादंबरी त्यांनी लिहिली। मानव धर्म सभा व परमहंस सभेची स्थापना केली। याद्वारे त्यांनी जातीभेद वर्णभेदास विरोध केला। लोकहितवादी सरदार गोपाल हरी देशमुख। सरदार गोपाल हरी देशमुख त्यांचा जन्म 1832 पुणे येथे झाला। नाशिक येथे सत्र न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले। इंग्रजांचे राज्य हितकारक मानणारे होते। समाजातील अनिष्ट रूढींवर शतपत्रातून लिखाण केले। एकूण 108 शतपत्र लिहिले। भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मासिकातून 108 शतपत्रे त्यांनी लिहिली। 6 नंबर भाऊ दाजी लाड। स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशनची स्थापना त्यांनी केली। भारतीय उद्योजकांना हानिकारक असलेले लायसेन्स विसास या विकायास त्यांनी विरोध केला होता। विष्णुशास्त्री पंडित 1866 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली व स्वतः विधवेशी विवाह केला। 8 नंबर सार्वजनिक काका। नाव गणेश वासुदेव जोशी। सार्वजनिक सभेच्या कार्यास वाहून घेतल्याने त्यांना सार्वजनिक काकाने ओळख पडली। देशी व्यापार उद्योजक मंडळी संस्था स्थापन त्यांनी केली। वासुदेव बळवंत फडकेचे वकीलपत्र त्यांनी घेतले। 9 नंबर बाबा पदमनजी। 1857 मध्ये यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी त्यांनी लिहिली। 10 नंबर सावित्रीबाई फुले। जन्म त्यांचा 3 जानेवारी 1881 मध्ये नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे झाला होता। काव्यसंग्रह सुबोध रत्नाकर हे त्यांचे प्रसिद्ध आहे। त्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका आहेत।
3 जानेवारी हा दिवस श्री मुक्ती दिन म्हणून साजरा होतो. 11 नंबर, रा. गो. भांडारकर हे संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. 1912च्या अस्पृश्यता परिषदेचे ते प्रमुख अध्यक्ष होते. स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला होता. 12 नंबर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842 निफाडमध्ये नाशिक जिल्ह्यात झाला होता. नेमस्थानचे ते मवाळांचे नेतृत्व, राजकारण, समाजकारण, अर्थकारण या तिन्ही क्षेत्रात त्यांची छवी होती. औद्योगिक परिषद व सामाजिक परिषदेची स्थापना त्यांनी केली. गोपाळकृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडेंना गुरु मानत तर महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखलेंना गुरु मानत असत. मराठी सत्तेचा उदय, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. पंचहैद मिशन प्रकरणाशी संबंधित आहे. 1865 विधवा विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेचे ते संस्थापक होते. 13 नंबर, सुधारक गोपाल गणेश आगरकर. त्यांचा जन्म 14 जुलै 1856 टेंभूर, सातारा येथे झाला. बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत ते होते. 1880 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी पुणे येथे केली. केसरी मराठीतून व मराठा इंग्रजीतून अशी त्यांची वृत्तपत्रे 1881 साली टिळकांबरोबर त्यांनी सुरू केली. 1887 साली ते केसरीतून बाहेर पडले व 1888 सुधारक हे पत्र काढले. 1892 फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 1883 विकार विलसित हे पुस्तक, शेक्सपियरच्या हेल्मेट नाटकाचे त्यांनी भाषांतर केले. डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस हा ग्रंथही त्यांनी लिहिला. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे उद्गार त्यांचे प्रसिद्ध आहेत. स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजे हे त्यांचे उद्गार, म्हणजे स्त्रियांनी घराच्या बाहेर पडावं. जिवंतपणी आगरकरांची प्रेतयात्रा सनातनी मंडळींनी काढली होती. त्यांनी लिहिलेली शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित होतात ते म्हणजे प्रभाकर. 14 नंबर, महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांचा जन्म शेरवलीत रत्नागिरीमध्ये झाला. 1858 जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी समता मंच त्यांनी स्थापन केला. विधवा पुनर्विवाहास उत्तेजन देण्यासाठी त्यांनी पहिला विवाह विधवेशी केला, ती गोदावरी नावाची होती, व दुसरा विवाह आनंदीबाई कर्वे उर्फ दया कर्वे व नंतर ते नावारूपास आले. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे गणिताचे ते प्राध्यापक होते. 1893 विधवा विवाह प्रतिबंध निवारण मंडळाची त्यांनी स्थापना केली. 1907 हिंगणे येथे महिला विद्यालय सुरू केले. 1910 निष्काम कर्मतट या संस्थेची स्थापना केली. 1916 महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. 1920 विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठास 15 लाख देणगी दिल्याने या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे ठेवण्यात आलं व महिला विद्यापीठ असे नाव दिले. 1899 पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले. 1944 समता संघटनेची स्थापना केली. 1958 जन्मशताब्दीस भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला. 0 ते 105 वर्ष ते जगले होते. भारत सरकारने 1955 पद्मभूषण सन्मानाने त्यांना गौरविले. 15 नंबर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यांनी निबंधमाला सुरू केली. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून गौरव परिचित आहे. 16 नंबर, लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 चिखलीत रत्नागिरी येथे झाला. त्यांनी मराठा हे इंग्रजी भाषेत तर केसरी हे मराठी भाषेत वर्तमानपत्र सुरू केले. 22 जुलै 1908 मंडाले तुरुंगात राजद्रोहावरून ते राहिले होते. प्रतियोगिता सहकार ही संकल्पना त्यांनी मांडली. सरकारने सहकार्य केले तरच करावं. तेल्या तांबोल्यांचे पुढारी ते होते व भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्या संदर्भात संमती वय
विधेयकास विरोधामुळे त्यांना टीककार प्रतिगामी म्हणून टीका करतात. त्यांच्यावर गीता रहस्य व आरोयन इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा होती. 17 नंबर पंडिता रमाबाई. पुणे येथे आर्य महिला समाजाची त्यांनी स्थापना केली. सरस्वती येथे. मुंबईत शारदा सदन, केडगावमध्ये मुक्ती सदनची त्यांनी स्थापना केली होती. 18 नंबर सयाजीराव गायकवाड. प्राथमिक शिक्षण सक्तीने करणारे भारतातील पहिले राज्य आहे. तर 19 नंबर राजर्षी शाहू महाराजांचे. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीने करणारे महाराष्ट्रातील पहिले राज्य आहे. 20 नंबर गोपाळ कृष्ण गोखले. महात्मा गांधींचे ते राजकीय गुरु होते. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली. 21 नंबर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशनची त्यांनी स्थापना केली. त्यांची ग्रंथसंपदा आहे. 1 अनटचेबल इंडिया, 2 बहिष्कृत भारत, 3 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. मराठी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेवर देखील त्यांचे प्रभुत्व होते. 22 नंबर स्वातंत्र्यवीर सावरकर. 1900 मध्ये मित्रमेळा ही क्रांतिकारकांची संघटना त्यांनी स्थापन केली. 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचं अभिनव भारतमध्ये रूपांतर केलं. भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला व 1857च्या लढा हा बंड नसून स्वातंत्र्ययुद्ध होतं असं त्यांनी लिहिलं. रत्नागिरी येथे पतित पावन मंदिरे उभारली. महिलांना एकत्र येण्यासाठी हळदी कुंकवाची प्रथा देखील त्यांनी सुरू केली. ग्रंथसंपदा आहे त्यांची माझी जन्मठेप, काळे पाणी, खडग, हिंदू, पद्मापशाही. 23 नंबर कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 मध्ये कुंभोज, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. 1919 मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केली. दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना केली. 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेची कार्यालय सातारा येथे नेले. छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय आहे व महाराष्ट्रात सर्वाधिक शाखा रयत शिक्षण संस्थेची आहे व त्यानंतर विवेकानंद शिक्षण संस्था आहे. 24 नंबर आचार्य विनोबा भावे. त्यांचा जन्म गोगाद, रायगड येथे झाला. 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहातील ते पहिले सत्याग्रही आहे. भगवद्गीतेचे गीताई हे समश्लोकी भाषांतर त्यांनी केले. महाराष्ट्रात धर्म हे मासिक सुरू केले. ग्रंथसंपदा आहे गीताई, मधुकर, विचारपोथी, स्वराज्यशास्त्र इत्यादी. 25 नंबर डॉक्टर शिवाजी पटवर्धन. 1950 जगदंब कुष्ठ निवासाची त्यांनी स्थापना केली. 26 नंबर डॉक्टर पंजाबराव देशमुख. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. राष्ट्रीय कृषी सहकार खरेदी विक्री संघाची त्यांनी स्थापना 1955 मध्ये केली. मागास जाती संघ व श्रद्धानंद छात्रालय अमरावती येथे त्यांनी स्थापना केली. प्रांतिक कायदे मंडळात शिक्षण व कृषी मंत्री म्हणून कार्यरत राहिले. 27 नंबर क्रांतिसिंह नाना पाटील. साताऱ्यात प्रति सरकारची स्थापना त्यांनी केली होती. 28 नंबर माधवराव बागल. अखंड भारत या साप्ताहिकाचे ते संपादक होते. 29 नंबर रघुनाथ धोंडो कर्वे. महर्षी कर्वेंचे सुपुत्र. त्यांचा डॉक्टरी पेशा होता. संतती नियमन, प्रचार व प्रसार पत्नीच्या सहकार्याने त्यांनी केलं. समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केलं. लैंगिक सल्ला देणारे केंद्र चालवले होते. 30 नंबर अनुताई वाघ. ठाणे जिल्ह्यात आदिवासींसाठी त्यांनी समाजकार्य केलं. कोसपाडच्या टेकडीवरून आत्मचरित्र हे त्यांचे प्रसिद्ध आहे. 31 नंबर बाबा आमटे. त्यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे. महारोगी सेवा समितीच्या वतीने ते आनंदवन चंद्रपूर येथे त्यांनी प्रकल्प राबवला होता. अशोकवन नागपूर, सोमनाथ, हेमलकसा ही त्यांची प्रकल्पांची नावे. 100 दिवसांचे भारत जोडो अभियान 1985 ते 86 मध्ये त्यांनी राबवले होते. 32 नंबर बाबा आडव.
पुण्यात हमाल भवन ही इमारत उभारली. ना नफा न तोटा या तत्वावर कष्टाची भाकरी हे केंद्र त्यांनी उभारले. त्यांचे लेखन आहे एक गाव एक पाणवठा, शेठजी भटजी व त्यांचे आधुनिक दास. त्यांनी चालवलेल्या त्रैमासिकेचे नाव पुरोगामी सत्यशोधक आहे. 33 नंबर हमीद दलवाई. 1970 मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुणे येथे त्यांनी स्थापना केली. तोंडी तलाक व बहुपत्नीत्वास त्यांनी विरोध केला. इंधन व लाट या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 34 नंबर गाडगे महाराज. त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म शेनगाव अमरावती येथे झाला. शेवगाव अमरावती येथे झाला. समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, देवधर्म इत्यादी भ्रामक समजुती दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर ते झगडले. धर्मशाळा, रुग्णालये त्यांनी स्थापन केली व स्वच्छतेचं महत्त्व सर्व समाजाला पटवून दिले. 35 नंबर बालगंधर्व. त्यांचे संपूर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस. 50 वर्ष नाट्यक्षेत्र गाजवले. 36 नंबर ठक्कर बाप्पा. भिल्ल आदिवासी कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. 37 नंबर महात्मा ज्योतिबा फुले. यांच्यावर कोणाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता तो म्हणजे थॉमस पेनचा. त्यांनी वेताळ पेठ येथे अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली. 19 मे 1852 मध्ये लहानपणी त्यांच्या आईवडिलांनंतर त्यांचा सांभाळ आत्या सगुणाबाईने केला होता. काही संतांची कार्य बघू. संत ज्ञानेश्वर. जन्म 1197 मध्ये आपेगाव आळंदी येथे झाला होता. त्यांचे साहित्य भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका त्यांनी 1212 मध्ये लिहिली होती. अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व हरिपाठ हे त्यांचे लेखन साहित्य. संत नामदेव. त्यांचा जन्म 1270 पंढरपूर हे त्यांचे जन्मस्थान. संत एकनाथ. त्यांचा जन्म 1504 मध्ये झाला होता. त्यांचे साहित्य एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण. त्यांचे कार्य जातीभेदावर त्यांनी प्रहार केला होता. संत तुकाराम. पंडित, ढोंगी, साधू इत्यादींना अभंगातून त्यांनी समाचार घेतला होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे त्यांचे अभंग आहेत. समर्थ रामदास. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, आत्माराम, रामायण इत्यादी त्यांचे ग्रंथ लिहिले आहेत. मुकुंद रांजणे. 1110 साली विवेक सिंधू हा ग्रंथ त्यांनी लिहिला. वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला असे बहिणाबाईंनी म्हटले आहे. मराठी संत नामदेवाची. पंजाब राज्यात अनेक देवळे आहेत. महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक संत नामदेव. संत नामदेवांनी अभंग रचना हिंदीत व उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. गाथेचा कर्ता कोण आहे ते म्हणजे संत तुकाराम. महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी आहेत. वारकरी संप्रदायाचा कळस संत तुकाराम. बहिणाबाईंची उपमा आहे. गावोगावी मठाची व हनुमान मंदिराची स्थापना संत रामदासांनी केली. धन्यवाद.